आपण सगळेच जण इतिहास शिकतो। इतिहासात भावंडांमध्ये लढलं गेलं होतं ते महाभारतात। मात्र सध्या महायुतीतल्या दोन मोठ्या भावांमध्ये या निवडणुकांच्या तोंडावर रामायण सुरू झालंय। कोण अहंकारी रावणाची लंका जाळण्याची भाषा करतंय तर कुणाला एकाधिकारशाही संपवायचे, बघूया 2 तारखेला हे राजकीय रामायण नेमकं कोण जिंकतंय ते। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे, आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे। कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका। कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही। आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात, एकाधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। आम्हाला डहाणूची नगरपालिका खुर्ची तोडण्याकरता नको, केवळ आमचा झेंडा पाहिजे, लागला पाहिजे याकरता नको। डहाणू नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पालघरच्या जनतेला गेल्या काही दिवसांपासून राजकीय रामलीला पाहायला मिळते। मात्र यात राम कोण आणि रावण कोण हे काही इथल्या गोरगरीब जनतेला अजून कळेनासं झालं। देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे हे क्रमांक 1 चे उपमुख्यमंत्री। मात्र डहाणू नगर परिषदेसाठी भाजप आणि शिंदेंची शिवसेना असे थेट लढत होते। भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष भरत राजपूत यांना पुन्हा एकदा फडणवीसांनी संधी दिली आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेनं नगराध्यक्ष म्हणून माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र माची यांना रिंगणात उतरवलंय। दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेला दोन्ही राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि माकपचा छुपा पाठिंबा। त्यामुळे डहाणूमध्ये भाजप विरुद्ध सर्वपक्षीय असा सामना रंगताना दिसतोय। रविवारी पालघरमध्ये एकनाथ शिंदेंनी जाहीर सभा घेतली। यावेळी त्यांनी 2 तारखेला ईव्हीएमचं बटन दाखवताना अहंकाराचा रावण जाळून टाकण्याचं आवाहन केलं। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे, आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे। थेट नाव न घेता पण रावणाचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी टीकेचे बाण नेमके कुणावर सोडले होते, या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी पालघरच्या भोळ्या बाबड्या जनतेला देवेंद्र फडणवीसांच्या बुधवारी झालेल्या सभेची वाट पाहावी लागली। बंधू भगिनींनो, मी भरतला देखील सांगतो, आज भरतचा या ठिकाणी जन्मदिवस आहे। भरत, कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका। कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही। आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? बस, आणि तू तो भरतच आहे, रामाचा छोटा भाऊ। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातली रामलीला रावण दहनापुरती मर्यादित नाहीये, तर एकाधिकारशाहीचा अंत करण्यासाठी दोन्ही बाजूंनी बाण सोडले जात आहेत। डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात, एकाधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात, अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। आम्हाला डहाणूची नगरपालिका खुर्ची तोडण्याकरता नको, केवळ आमचा झेंडा पाहिजे, लागला पाहिजे याकरता नको, तर एक मोठं परिवर्तन जे हातामध्ये घेतलंय, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल जो करायचा आहे त्याचं उपकरण म्हणून ही डहाणूची नगरपालिका आहे। कारण शेवटी आम्हालाही असं वाटलं पाहिजे, मोदीजी इतका पैसा देत आहेत, महाराष्ट्राचं सरकार एवढा पैसा देत आहे, ते योग्य हातांमध्ये गेलं पाहिजे। या पैशामध्ये कोणीही मधला वाटेकरी नको। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं हे द्वंद्व सुरू असतानाच रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांनी देखील एक शिंदेंच्या दिशेने टीका आणि टोल्याचा बाण सोडलाय। बाबाशी दुसऱ्याला कमी लेखून आपण मोठे होत नाही। ज्यांची जनसामान्यांच्या सुखदुःखाशी नाद जुळलेली असते, अशाच लोकांना लोक आपल्या नेतृत्वाच्या ठिकाणी ठेवत असतात। तुमच्या सर्वांच्या प्रगतीकरता आम्ही बांधील आहोत। कसल्याही प्रकारच्या नकारात्मक भूमिकेतून न जाता सकारात्मक विचाराची पाठराखण करण्याचा निश्चितपणे आमचा विचार आहे। भारतीय जनता पार्टी की या ठिकाणी ताकद आहे, हो आहे, परंतु आपले विरोधक सर्वच्या सर्वजण एकत्र झाले आहेत आणि ते
ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी हरली पाहिजे यासाठी ते एकत्र झाले. पालघर हा मुंबईच्या मांडीला मांडी लावून बसलेला जिल्हा, मात्र मूलभूत गोष्टी आणि विकास गंगेपासून कोसो दूर. आता निवडणुकीच्या तोंडावर जो तो विकास गंगेचा भगीरथ होण्याचं आश्वासन देतोय. या ठिकाणी आपल्याला विकास पाहिजे ना, रस्ते चांगले पाहिजेत ना. मी आपल्याला सांगतो, मी मुख्यमंत्री असताना या नगर परिषदेसाठी वैशिष्ट्यपूर्ण रस्त्यांसाठी 32 कोटी दिलेत. जिल्हा नियोजन समितीमधून रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण, पाईप गटार योजनेसाठी अमृत 2 मधून पाणी पुरवठा योजना आपली प्रगतीपथावर आहे. नगर विकास मंत्री मी आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. नगरपालिका नगरपंचायती माझ्याकडे आहेत, त्यामुळे कोणी किती आवाज केला तरी सुद्धा आवाज फक्त एकनाथ शिंदेचाच चालेल. आपले जे पक्ष आपल्या बरोबर आहे युतीमध्ये, त्यांना एवढं डिस्टर्ब झाले साहेब, ते इथे येऊन रावणचा दमन झालेला आहे. भरत राजपूतला त्याची लंका पेटवून टाका, अधिकार हे हुकुमशाही आहे. तुम्हाला वाटते का हुकुमशाही आहे कुठे? आपण जनतामध्ये साहेब राहतो, कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवला म्हणून त्यांना त्रास आहे. तर कसं आहे, त्यांना एवढा त्रास झाला की त्यांना माहिती आहे पालघर जिल्हा त्यांच्या हातातून निघाली. आणि हे जिल्हा परिषद, नगर परिषद हे सर्व बीजेपीचे येणार आहे आणि सर्वकडे नगराध्यक्षांनी जिल्हा परिषद अध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीचे बसणार आहेत. आता मुद्दा हा आहे की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकमेकांच्या हातात हात घालून आणि कधी मधी एकमेकांची तंगडी खेचून राज्याचा कारभार हाकतायत. तेव्हा त्यांना एकमेकांमधल्या राम आणि रावणाचं दर्शन होत नाहीये का? तेव्हा त्यांना एकमेकांमधला अहंकार आणि एकाधिकारशाही खटकत नाहीये का? असा प्रश्न पालघरच्या जनतेला नक्कीच पडला असेल. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.